नमस्कार भावांनो, पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज शेतात दाखवतो. शेतात फिरता फिरता एक वनस्पती दिसली, ती बघू शकतो. ही जी दिसणारी वनस्पती आहे तसं हिला आयुर्वेदात ही शरपुंखा नावानं ओळखली जाते, शरपुंखा म्हणून. तर तिचं जे पान तोडलं हे व्ही आकाराचं कट्टे याला ओळखायची. म्हणजे हे जर आपण असं पान किती सरळ तोडायला गेलो तर हे सरळ कटत नाही, असं व्ही आकारामध्ये कटतं. तर याला शरपुंखा असं म्हणतात. पण याची ही आयुर्वेद सांगतं की चवीला कडू आणि तुरट आहे. आणि या वनस्पतीची ताशीर जी आहे ती उष्ण असते, म्हणजे गरम असते, गरम प्रकृतीची वनस्पती आहे. पण हिचे काही पारंपरिक औषध म्हणून हिचा आमच्या खेड्या भागामध्ये वापर केला जातोय. हिला आम्ही उन्हाळी असं म्हणतोय. उन्हाळी म्हणून ही आमच्या इकडे ओळखले जाते. तर उन्हाळी ही काविळासाठी, म्हणजे जेव्हा लिव्हर वाढते, लिव्हरची ही जबरदस्त औषधी आहे. लिव्हर वाढलं त्यावेळेस या वनस्पतीचा चांगला उपयोग होतोय आणि काविळामध्ये या वनस्पतीचा चांगला उपयोग होतोय. हिच्या पंचांगाचं चूर्ण किंवा हिच्या मुळांचा ठेचून रस दिला जातोय किंवा हिच्या पंचांगाचा काढा दिला जातोय. जबरदस्त औषध आहे. जुने लोक या दगड फोडण्यासाठी, जे मुरमाचे दगड आहेत हे फोडण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. ही मुतखड्यावरचं एक जबरदस्त औषध आहे भावांनो. कारण याची जी मुळी आहे ना, हे बघू शकता, अशा प्रकारचं याचं मूळ असते. हे मूळ जर आपण दाताखाली चावलं थोडा वेळ आणि याच्यानंतर जर मुरमाचा खडा दाताखाली चावला तर तो खडा अलगद फुटतोय. त्याच्यामुळे याला पत्थरफोडी, आमच्या इकडं पत्थरफोडी पण म्हणतात. हे दगडाला चावायला लावणारी, वास्तविक पाहता हे दगड, यानं दगड हा नरम होतोय, दाताने दगड फुटत नाही, दात कडक होत नाहीत. उलट तो दगड याच्या रसा, जो तोंडामध्ये चावलेला जो रस असतोय, आपण ते रस तोंडामध्ये धरतोय, तर त्या रसामुळं तो दगड विरघळायला मदत होते आणि चावायचं काम नाही. तो अलगट मुरमाचा जर खडा असला तर अलगट दातामध्ये फुटल्या जातोय. म्हणून याचा काही तांत्रिक लोक पूर्वी वापर करायचे, काही चमत्कार म्हणून लोकांना ते दाताने दगड फोडून दाखवायचे. पण हा या वनस्पतीचा गुणधर्म आहे. साधारण मुरमाचा खडा जरी असला तर आपण याला फोडू शकतोय, असा गुणधर्म या वनस्पतीमध्ये. हे मुतखड्याचं जबरदस्त औषध आहे. कसलाही मुतखडा असू द्या, तुम्हाला 10 mm, 11 mm, 12 mm, 15 mm पर्यंतचे मुतखडे यानं विरघळून पडतात भावांनो. हे क्विक रिझल्ट आहेत. पुन्हा याचे इतके रिझल्ट जबरदस्त कशामध्ये मिळत नाहीत, इतके जबरदस्त रिझल्ट याचे भेटतात. याच्या मुळ्याचा ठेसून रस काढायचा, 25 ते 30 ml रस रोज सकाळी जर आपण घेतला तर हे 2 ते 3 दिवसामध्ये खडे याचे फुलायला सुरुवात होते. जसे आपल्या दाताखालचे खडे फोडत होते लोक, त्याच्यावरच याचे शोध लागले की मुतखड्याला पण विरघळवणार आहे. म्हणून याचा मुतखड्यासाठी आमच्या इकडे सर्रास खेड्यापाड्यानं वापर केला जातोय आणि याचे रिझल्टही चांगले आहेत भावांनो. याला शरपुंखा म्हणून ओळखतात. आमच्या इकडे हे उन्हाळी म्हणून ओळखलं जातं आणि 12 महिने केव्हाही आपल्याला या अवस्थेमध्ये भेटायला, 12 महिने आपल्याला कधीही आपल्याला हे औषध भेटू शकतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळ्यामध्ये सुद्धा याचे हे झाडं जिवंत असतात. रस्त्याच्या आजूबाजूला, कडेला, पडीक जमिनीमध्ये हे कुठेही आपल्याला सहजरित्या सापडणारं औषध आहे. त्याच्यामुळं या वनस्पतीची ओळख करून घ्या आणि जीवनात याचा फायदा घ्या. व्हिडिओ जर आवडला भावना तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जा. भेटूया अशाच एका नवीन औषधीच्या शोधात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या भावना.